या विधानसभेमध्ये भाजपला एक असं अघोषित आणि असं अविश्वसनीय एवढं मोठं भलं मोठं यश मिळालंय. आणि ते यश मिळाले, हे यश कसं मिळाले, का मिळाले, यामध्ये आघाडीनं नेमकं चूक काय केली ही आघाडीला माहीत आहे. त्यांच्या नेत्याला माहीत आहे की आपण या ठिकाणी चुकलो म्हणून आपल्याला मतं कमी भेटले. यांचे जे प्रवक्ते आहेत ते म्हणजे निखिल वागळे ते म्हणतात की ह्या यशामागं सगळ्यात मोठा हात संजय राऊत आणि ते पटोले यांचा वगैरे आहे. म्हणजे एकूणच यांनाही माहीत आहे की आपण खरंच चुकलोय पाठीमागे 5-6 महिन्यामध्ये लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत. आणि त्यांना हे माहीत आहे आता हे कुठंतरी असं आपण आपल्याला तो पराभव भेटलाय, तो पराभव आपल्याला आता सहज पचणार नाही. मग त्यांनी एक नवीन एक ट्रेंड घाललं ते म्हणजे इलेक्शनमध्ये जी मशीन वापरली EVM त्यात काहीतरी फॉल्ट आहे आणि ते हॅक झाल्या काय झाल्या बोलले ते. त्यामध्ये इलेक्शन कमिशननं सांगितलं, यांची कानं उघडणी केली, सुप्रीम कोर्टानं यांची कानं उघडणी केली, तरीही जायचे ते. आता मुळात भाजपला एवढं यश मिळालंय किंवा विशिष्ट पक्षांना यश मिळालंय हे दुखणं मुळात नाहीच. हे आघाडीवाल्याच नाही का, दुखणं काय आहे मुळात? मुळात दुखणं हे भाजप जिंकलंय, युती जिंकली, आघाडी हारले हे नाहीच. यांचं दुखणं फक्त एवढं आहे, ते म्हणजे आता मुख्यमंत्री फडणवीस होतील, मुख्यमंत्र्याचा चार्ज फडणवीस घेतील, फक्त एवढंच दुखणं आहे, बाकी कुठलंही दुखणं नाही. आता यांना फडणवीस का नको वाटतात, एवढी यांची का टरकते फडणवीस म्हटल्यानंतर, एवढी नावात दहशत काय आहे? एक ब्राह्मण आहेत म्हणून का? नाही, फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून ह्या गोष्टी नाहीत मुळातच. फक्त हे लोकांच्या मनात बिंबवलं गेले, जरांगे पाटलांच्या माध्यमातून बिंबवलं गेलं की फडणवीस हा चेहरा हा घातक आहे महाराष्ट्राकरता. यात ते लोकसभेला सफल झाले पण ते असफल विधानसभेला झाले. का विधानसभेला तोडास-तोड उत्तर हे देवेंद्र साहेबांनी दिलेलं आहे, त्यातूनच हा विजय मोठा आलेला आहे. त्यांचे फतवे असतील काही असतील ते 12 भानगडी त्याला करायची सवय त्यांना आहेच अगोदर. मुळात बघा किड्यांना शेणामध्ये वळवळायची सवय असतेच, ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. पण या ठिकाणी जरांगे कार्ड ज्या वेळेस फेल झालं विधानसभेला, नंतर एक आढाव नावाचे सद्ग्रहस्थ विचारवंत सुधारक त्यांनी एक उपोषण चालू केलं. जरांगे पडले, त्यांचा फेस व्हॅल्यू सगळी गेली आणि आता त्यांची पॉवर कमी असलेलं बघून एक दुसरा मोहरा टाकला गेला असं लोक म्हणतात, ते म्हणजे बाबा आढाव असतील. त्यांनी पण मागणी केली काय, ते इलेक्शनची मागणी केली, पण ह्या गोष्टी मान्य करत नाहीत की एवढं अविश्वसनीय, त्यावर कुणीच विश्वास ठेवू शकत नाही असं मतं का पडले असावेत, नेमकं काय कारण असावेत, हे त्यांना यांच्याकडे काय बघायचं नाही, आपल्या कमी काय आहे ते बघायचं नाही, फक्त लोकांना बोटं दाखवायची, फक्त कामं करायची आहेत, हे या सगळ्या गोष्टीतून कळत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय, आता एक नवीन ट्रेंड काढला, एक नवीन हॅशटॅग आले, ते म्हणजे काय, शिंदे आजारी आहेत, शिंदे काय आहे, शिंदे काय आहेत. म्हणजे सगळं राजकारण हे आता शिंदेसोबत आणून ठेवलेलं आहे. कारण काय, शिंदेची आणि भाजपची जी युती आहे ती युती ही नैसर्गिक आहे, त्यांच्या विचाराची युती आहे, ते कशी तुटली पाहिजे म्हणून लोकांमध्ये अशांतता पसरवायची कामं हे चालू आहेत. म्हणजे आघाडीमधले जे नेते असतील, त्या विचारसरणीचे लोक असतील, यांचं फक्त एवढंच काम चालू आहे की कशाप्रकारे आपल्याला यांच्यामध्ये दुरावा आणता येईल किंवा हे युती होऊ नये, कुठेतरी यांचं फिसकटावं, हेच फक्त धोरण त्यांचं आहे. आता काही व्हिडिओ बघतोय यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, त्यामध्ये दाखवलं गेलंय की देवेंद्र फडणवीस फडणवीस फडणवीस, त्यांचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना विरोध आहे, शिंदेना विरोध नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. यातून एक गोष्ट समोर येते, यांना शिंदे मुख्यमंत्री चालतील पण एक फडणवीस चालणार नाहीत. कारण काय बघा, सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण काय, तुम्हाला मी पाठीमागे सांगितलंय, आज ज्या वेळेस झारखंडमध्ये इलेक्शन होतं त्यावेळेस तिथं काँग्रेस विजयी होते, त्यावेळेस त्या ठिकाणी जे मशीन आहे ते चांगलं आहे, त्या ठिकाणी लोकशाही वाचली. आणि ज्या वेळेस तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये येते, महाराष्ट्रामध्ये विजय हा युतीचा येतो, त्यावेळेस ही मशीन समोर करतात. पण एक इतिहास आहे लाडकी बहीण योजनेचा पूर्ण भारतामध्ये, ज्या ठिकाणी ज्या शासनानं ही योजना आणली ती योजना सुपरहिट होते. याच्या माध्यमातून मतं मिळालेत हे ते मान्य करायला तयारच नाहीत. ते मान्य करतात पण ते दाखवू शकत नाहीत पुढे. जर त्यांनी ह्या गोष्टी दाखवल्या तर त्यावेळेस एक प्रश्नचिन्ह उभा होतं, तुम्ही आतापर्यंत का नाही करू शकले? आतापर्यंत फक्त आपले घरं भरायची कामं केली 60 वर्ष, पण आता हे गोष्टी ते मान्य करणारच नाहीत. फक्त विषय काय होतो, ज्यावेळेस एखादा डाव किंवा एखादी करामत काका करतात त्यावेळेस एक अभिमानानं बोललं जातं
की ही खेळी आहे, ही चाल आहे, पवार चाणक्य आहेत, हे राजकीय स्टंट आहे, राजकीय एक चाल आहे. पण तीच जर गोष्ट देवाभाऊनं खेळली तर ती कूटनीती आहे, ते ब्राह्मण नीती आहे, ते कुठले तर पंत आहेत. अशा गोष्टी बोलल्या जातात. मग या ठिकाणी विरोध हा देवाभाऊला आहे की विरोध हा भाजप विचारसरणीला आहे? मुळातच यांचा विरोध भाजपला नाही, यांचा विरोध आहे देवाभाऊला. कारण काय आहे बघा, आतापर्यंत फोडाफोडी 2-3 वेळेस काँग्रेस फोडली गेली, 2 वेळेस शिवसेना पवार साहेबांनी फोडलेली आहे. आता चुलत्यापासून पुतण्या वेगळा केला, बीडमध्ये मुंडे साहेबांचा पुतण्या धनुभाऊला त्यांनी वेगळं केलं. त्यावेळेस ही एक राजकीय खेळी होती, एक राजकीय चाल होती, एक असं न्यूजला बातम्या हे ते कधी त्यावेळेस. पण हीच आणि जास्ती प्रमाणामध्ये सगळ्यात मोठा बंड करायला भाग पाडणारे देवाभाऊ मात्र कूटनीतीचे होतात. ते कपटी आहेत असं होतात, हे चुकीचं आहे असं होतात. ती राजकीय चाल नसते. जे हे करतील ते राजकीय चाल आहे आणि जे हेनी करतील ते धोका आहे, गद्दारी आहे. ही अशी प्रवृत्ती काही लोकांची. आणि दुसरी गोष्ट काय आहे बघा, आता मी 4 लोकांमध्ये जय श्रीराम, राम राम, जय शिवाजी, जय शिवराय, जय भीम ह्या गोष्टी बोलू शकत नाही. कारण काय, त्या ठिकाणी मी कुणाला राम राम बोललं गेलं त्यावेळेस ते म्हणतात हे जातीवादी आहे, ही RSS आहे. अरे तोंडातून देवाचं नाव सुद्धा आम्ही घ्यायचं नाही, कुणाला राम राम करायचं नाही का? एखादा विशिष्ट व्यक्ती त्यांच्या वेळेस म्हणतो त्यावेळेस म्हणतात नाही, हे म्हणलेत म्हणजे सर्वधर्म समभाव आहे. म्हणजे आपण कोण आहेत नेमके आणि आपण कोण आहेत ह्याची जाणीवच देवाभाऊने करून दिली आहे पूर्ण महाराष्ट्रात. जर आता प्रश्न या ठिकाणी एक पडतो, फक्त देवाभाऊला विरोधच करायचं. त्यांनी विकास कामं पण केलेले आहेत. ज्या वेळेस ते मुख्यमंत्री होते त्या वेळेस त्यांनी समाजाला द्यायचंच कामं केले, समाजाकडे घ्यायचं कामं केलं नाही. यावेळेस बघा एक मुद्दा समोर येतो. आता आढाव साहेब पण म्हणले ते की अदानी, आता महाराष्ट्रामधील हेच लोक बोलतात की बेरोजगारी वाढली आहे, काम नाही. अहो लोकांना काम त्यावेळेस भेटणार आहे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट होईल. आता जे लोक महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करतात तुम्ही त्याच्याविषयी बोलतात. आता याच अडाणीने ते शिवकुमार नावाचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे, त्यांना त्यांनी भेट एक गिफ्ट त्यांनी डोनेट केले 100 कोटी रुपये. त्यावेळेस त्यावरती कोणी बोलत नाही. पण एखादा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आला किंवा एखाद्या वेळेस दोघांचं बोलणं झालं त्यावेळेस बोलतात. पण अदानीचा प्रश्न हा शरद पवारांना काय विचारत नाहीत. कारण त्याच अदानीचा ड्रायव्हर म्हणून रोहित पवार हे जातात कधी कधी. ते पण फोटो झाले व्हायरल पाठीमागं की रोहित पवार हे ड्रायव्हिंग करत होते अदानीच्या गाडीवरती. आणि अदानी आणि शरद पवार यांचे संबंध हे मैत्रीचे आहेत, चांगले आहेत. पण त्याविषयी शरद पवार काय नाही बोलत, त्यावेळेस ती सारखं असतात. फक्त यातून फक्त राजकारण करायचं, एक अशांतता कशी माजता येईल, जे खुशी आहे जी यश मिळाले ते चांगलं सेलिब्रेट नाही होऊ द्यायचं यांना. हे फक्त त्याला काहीतरी गालबोट लावायची कामं करायचे. जरांग्याला बसवले, आढाव साहेबांना उठवले असं पण लोक म्हणतात. आपण म्हणत नाही, लोक म्हणतात असं. कारण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक असतो, मशन किंवा तुमचा अंदाज सभा ह्या गोष्टी मॅटर नाही करत. लोकांचं मन काय म्हणतंय, बॅलेटपर्यंत जाईपर्यंत, त्या मशीनपर्यंत जाईपर्यंत माणसाचं मन डायव्हर्ट होतंय आणि त्या ठिकाणी माणूस ऑटोमॅटिक बटन दाबून तो बाहेर येतो. म्हणजे राज ठाकरेंच्या सभेला 10-10 लाख लोक येतात, पण त्यावेळेस त्यांचा अजून एक पण आमदार नाही. म्हणजे गर्दी जमली म्हणून जास्त मतं, हे पूर्णपणे थोतांड आहे, हे पूर्ण फेक आहे. गर्दी असल्यावर मतं पडावे असं असतं का? नाही. तुम्ही लोकसभेला बघितलं असेल की 500-500 रुपये देऊन लोक आणले होते. विधानसभेला का आणले नसावेत? आणले असतीलच. आणि त्यामध्ये पुढला मुद्दा आला की यांनी पैसे वाटून निवडणूक जिंकली आहे, ते म्हणजे लाडकी बहिणीला. अहो आता 1500 रुपये वाटायची कल्पना यांनी केली, पण ते कल्याणकारी योजना म्हणून त्याकडे ते बघतात. पण तुम्ही काय म्हणून बघतात, आता 1500 रुपये वाटले, तुम्ही 3000 वाटायच्या गोष्टी करत होता त्यावेळेस. मग ते काय होतं? ते लाच नव्हती. मग ते आमिष काय होतं? मग तुम्ही ST फ्री करायच्या गोष्टी केल्या, ते आमिष नाही का? ते लाच नाही का इनडायरेक्टली? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यांना या गोष्टीचं महाराष्ट्राचं कुणाचं काही देणं घेणं नाही. फक्त मुख्यमंत्री म्हणून हे फडणवीस नको आहेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदे चालतात, कुणी चालते बाकी, पण फक्त मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस चालत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, ते कारण म्हणजे महाराष्ट्रामधील ज्याला चाणक्य म्हणतात त्यांना चाणक्य काय म्हणतात हे मला अजून तर कळलं नाही. चाणक्य असल्यास ते यांच्या पाठीमागून लोक मुख्यमंत्री होऊन गेले, पण हे अजून चाणक्य म्हणूनच मिरवत आहेत. आता अशी वांदे आलेत की यांचा विरोधी पक्ष सुद्धा राहिला नाही. आता असे वांदे आले चाणक्याचे. ह्या चाणक्याची ती अवस्था केलेली आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा देवाभाऊने ही त्यांची अवस्था केली आहे. हेच मोठं दुःख नाही. आणि तो व्यक्ती
पुन्हा येईन म्हणला, तो पुन्हा आला, हे संघ 2 पक्ष घेऊन आला, चिन्ह नाव सगळंच घेऊन आला, हे पण दुःख नाही. हा व्यक्ती सगळे धर्म सगळ्या जाती सगळ्या लोकांना सोबत घेऊन जातो, हे दुःख नाही. जय श्रीराम बोललं पाहिजे, हिंदुत्व हे दाखवतो, हे यांचं दुःख नाही. महाराष्ट्रामध्ये जे हिंदूची पोझिशन पाहिजे होते ते द्यायचा प्रयत्न करतो, हे यांचं दुःख नाही. अहो पुरोगामी तुम्ही गोष्टी करताय, तर ज्या वेळेस एका मंचावर एका स्टेजवर एक महाराव नावाचा मनुष्य आमच्या स्वामी समर्थांना नाही तर बोलतो, त्यावेळेस तुम्ही माना हलवतात आणि तुम्ही गोष्टी बोलतात ह्याच्या. आता हिंदू जागलाय, हिंदूला कळायला लागलंय. आणि फडणवीस साहेब देवाभाऊ एक स्पष्ट बोलतात, आमचा विरोध हा मुस्लिमांना नाही, आमचा विरोध त्या प्रवृत्तीला आहे. आणि हीच गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ते प्रसाद त्यामध्ये सांगितलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सक्तर्मी रती वाढो. म्हणजे काय की जगामधील जर चांगले माणसं ठेवायचे असतील किंवा वाईट माणसं संपवत आपण हिंडत गेलो फिरत गेलो तर जगामध्ये एकही माणूस उरणार नाही. आपल्याला त्या वाईट माणसाला संपवायचं नाही, आपल्याला त्या वाईटमधले आपल्याला चांगले गुण बाहेर काढायचे आहेत. म्हणजे आपली जी लढाई आहे ती वाईटाबरोबर नाही, त्यांच्या वाईट गुणाबरोबर आहे. शिवरायांची लढाई ही मुस्लिमांसोबत नव्हती, त्यांची लढाई त्या प्रवृत्तीसोबत होती. आता शिवरायांनी अफजल खानाला फाडलं, का फाडलं होतं? कारण तो त्यांच्या राज्यावरती चालून आला होता. त्यांनी देऊळ उद्ध्वस्त केले, देवीच्या मूर्त्या तोडल्या, म्हणून त्यांना मारलं. आणि ज्यावेळेस त्यांनी कृष्ण भास्करला काय मारलं? ते तर ब्राह्मण होते, का मारलं? कारण तो सुद्धा चालून आला होता स्वराज्यावरती. या ठिकाणी या युद्धामध्ये कुठलं जात धर्म काही मॅटर नाही करत, त्यामध्ये फक्त प्रवृत्ती मॅटर करते. आणि त्या प्रवृत्तीवरती काम हे देवाभाऊ करतात, ह्या गोष्टी यांना पचत नाही. आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आतापर्यंतचा प्रगल्भ असा अनुभव त्यांना आलेला, त्यांची राजनीती, त्यांचे प्रत्येक डाव, त्यांचा चाणक्षपणा, बुद्धी कटाक्षपणा हाच यांना झोंबतोय. म्हणून यांना हे फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून नको आहेत. आणि त्यामुळे सध्या अशा बातम्या पसरवत आहेत की मुख्यमंत्री म्हणून शिंदेला डावलं जाते, शिंदे बाहेर पडणार, शिंदे हे होणार ते होणार. वरचा देव खाली येईल, शिंदे साहेब अजिबात तोडणार नाही. युती ही अमर युती राहील. ज्याप्रमाणे महादेशी शिंदे आणि नाना फडणवीसांनी 20 वर्ष राज्य केलं, तसंच हे दोघं जण अजून 20 वर्ष राज्य करणार महाराष्ट्रावरती, एवढी गोष्ट नक्कीच आहे. जो कोणी हिंदूचा पुरस्कार करतो त्यांनी महाराष्ट्रावरती कुशाला राज्य करावं, हे आम्हाला सुद्धा वाटतंय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.